मॉर्निंग सगळ्यांना. एव्हरीडे क्वीनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज गुरुवार आहे आणि आज मी उद्यापन करणार आहे, कारण की लास्ट गुरुवार माझा स्किप झाल्यामुळे आज मी उद्यापन करायचं ठरवलं आहे. तो उपवास पकडला आहे, मस्त आंघोळ केली डोक्यावरून आणि मस्त तुळशीला असं पाणी घातलं, ब्रेकफास्ट बनवला, लंच बनवून टाकलं कारण की घाई नको म्हणून, आणि मग अशी पूजा मांडायला घेतली. तर मस्त अशी सुंदर देवीला सजवण्यामध्ये माझा पूर्ण मी एकाग्रताने मस्त मन लावून मी मस्त पूजा मांडली. पूजा मांडायला खरं 2 तास जातात. त्यामुळे मी रांगोळीनं काढण्याच्या बद्दल मी असं एक छान असं मस्त रांगोळीसाठी मी काहीतरी सरप्राईज घेऊन आली आहे, ते तुम्हाला आता मी नक्कीच दाखवते. तर मी रांगोळीसाठी ना अशी देवपूजा मांडताना बघा, मी हे ठेवते ना सुपारी, हे सगळे कुलदेवतीच्या नावाने ठेवले आहेत आणि आपले गणपती बाप्पांच्या नावाने, आणि याची छान पूजा मांडली. 2 तास गेले कम्प्लिटली बरोबर पूजा आणि रांगोळीला, कारण की मला भांडीसुद्धा देवाची घासायची होती. मग देवाची भांडी घासताच वेळ गेला. आदल्या दिवशी काय मला पॉसिबल झालं नाही, म्हणून मग त्याच दिवशी घासलं. असं मस्त तोरण लावलं. आणि बघा ह्या मॅट आणल्या आहेत मी ऑनलाईन, आणि ह्या सुंदर आहेत, मस्त वेळ वाचला माझा आणि इतकं सुंदर वाटत होतं, ओरिजिनल वाटत होतं, जसे का फुलंच टाकलेत. आणि थोडं फुलांनी पण डेकोरेट केलं आणि मस्त अशी साडी वेअर केली आणि छान स्वतःला पॅम्पर केला. थोडासा शूट बीट करत बसली. ब्लाऊज मॅच नाही आहे माझा हा ॲक्च्युली, पण ऐन वेळेस मला तो भेटला आणि मी घातला, कारण मला खूप घाई होत होती, कारण की एकटीच किती काय आवडणार ना. थोडासा प्रयत्न केला आहे स्टाईल मारायचा, जमलं तर नाही, पण त्याच्यानंतर मस्त असं घरी आली. आणि ॲक्च्युली जितक्या बायकांना बोलवलं होतं ना, तर काही गावी गेल्या आहेत, काही फिरायला गेल्या आहेत सुट्ट्या असल्यामुळे क्रिसमसच्या, आणि बॅड लक मला काही लोक जास्त भेटले नाही. पण आमच्या इकडचे पण बऱ्याच बायका गावी गेलेल्या होत्या. मग मी काय ठरवलं की जेवढ्या येतील तेवढ्या नशिबाने. मग समोरच्या आल्या, आणि हे माझी वरची फ्रेंड जुनी ती आली. परत मम्मीच्या इकडच्या माझ्या काकी मावश्या जेवढ्या होत्या त्यांना सगळ्यांना बोलवलं. आणि मग साडी आधी काढली आणि मस्त पहिलं गाऊन घालून माझ्या स्वयंपाकाला लागली. तो स्वयंपाकाला मस्त पुलाव बनवला, मस्त सगळ्या भाज्या टाकून, छोले चपाती आणि पालकाची भाजी बनवली. डोक्यातला पडला स्वयंपाक करता करता. बाईचा जन्म इथे भुकेने व्याकुळ, आणि इथे एवढा पसारा, आणि तिथे मुलं मस्त मजेत खेळतायत, आणि तिथे आम्ही काम करतोय मजेत. त्याच्यानंतर पालकची भजीसुद्धा बनवली, आणि मस्त तवा पुलाव, पालक भजी, छोले चपाती, थोडंसं गोडाचं नैवेद्य होतं, त्याच्याने मस्त उपवास सोडला. आणि मस्त आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून असं मजा करत करत माझा उपवास पण सुटला, आणि सगळं जेवणसुद्धा मस्त झालं. आणि मग त्याच्यानंतर रात्री आम्हाला झोपायच्या आधी थोडी मस्ती सुचते, आणि मग अशी ही मस्ती करत करत आम्ही झोपी जातो. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि मी चॅनलवर नवीन आहे तर नक्कीच विजिट करून माझा हा व्हिडिओ बघा आणि कमेंट करा, सबस्क्राईब करा. गुड नाईट, बाय.